गोंदिया जिले के तिरोड़ा तालुका के सुकड़ी डाकराम में जलापूर्ति योजना का काम पिछले 1 साल से पूरा नहीं हुआ है, जिससे यहाँ के ग्रामीण पानी की कमी की गंभीर समस्या से जूझ रहे हैं। जल्द समाधान नहीं होने पर ग्रामीण अब तीव्र आंदोलन की तैयारी में हैं। पिछले कई सालों से सुकड़ी डाकरा के ग्रामीणों को नल योजना के माध्यम से स्वच्छ पेयजल मिल रहा था, लेकिन नल योजना को केंद्र सरकार की जल जीवन मिशन योजना के तहत हर घर जल योजना के तहत जोड़ा गया। इसी के तहत यहाँ नल योजना को मंजूरी दी गई। इस योजना पर काम पिछले साल शुरू हुआ था, लेकिन इस 1 साल में केवल 20% काम ही पूरा हो पाया है। इस परियोजना का कार्य भंडारा जिले की एक निर्माण कंपनी को दिया गया। ठेकेदार ने अब तक पाइपलाइन परियोजना का सिर्फ आधा काम ही पूरा किया है, इसलिए ग्रामीणों को जल संकट की समस्या का सामना करना पड़ रहा है। 2 दिनों के अंदर जलापूर्ति बहाल करने की मांग ग्रामीणों ने की है। मांग पूरी नहीं होने पर हंडा मोर्चा की चेतावनी ग्रामीणों की ओर से दी गई। 2 वर्ष झाले आहेत, म्हणजे 1 मीटर पाण्याला जायचे आहेत। हमेशाच 1 किलोमीटर हमेशाच आणत आहो आम्ही। तेथून पाणी सायंकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत भरत आहोत। तिथं नळ वगैरे काही येत नाही, बरोबर काही नाही। पाणी पण पाईप फुटला तर मग मिळत नाही। 2-2, 3-3 दिवस मग पाण्यासाठी तिथंच जावं लागते। आमची पाण्याची समस्या आहे, तर पाणी आम्हाला पाहिजे। 1 वर्ष झालं, 1 वर्षापासून पाण्याची समस्या खूप आहे। आम्ही शाळेत पण जातो आणि पाण्यासाठी वेळ काढून पाण्याकरिता येत असतो पाणी आणायला। सरकारना हीच विनंती आहे की आमची पाण्याची समस्या दूर करावी। आम्ही घरातून 1 किलोमीटर दूर येतो। कोणी आमच्याकडे सायकल आहे तर बरं आहे, कुणी तर पायदळ येतात, कुणी चंबू घेऊन, असे खूप समस्या आहे। तेवढ्या दूरून लांबून यावं लागते पाण्याकरिता। मला शासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर पाण्याची समस्या दूर करावी आमची। आम्ही डाकराम सुकडीला राहतून आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे। म्हणजे 2-2, 3-3 दिवस पाणी नाही भेटे आम्हाला। आम्ही कधी म्हणजे कामं करतून दिवसभर, मग सायंकाळपर्यंत जातून तर कधी रातचे 10 वाजतात, कधी 9 वाजतात पाण्याले ना। मग आम्हाला पाणी नाही भेटला मग खाली घगरे धरून सारी मग वापस येतो। आम्हाला अशी विनंती करतो मी का आम्हाला पाण्याची समस्या आमची हे दूर करावे का। शासनाला अशी विनंती करतो का आम्ही पाण्याची आमची समस्या दूर करावे ना। आमची पाण्याची समस्या दूर नाही झाली तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये येऊन सारी आंदोलन करू शकतो। माझं नाव अर्चना उके, आरोग्य सेविका आहे मी इथं OPD सिस्टरमध्ये म्हणून। आणि इथं ह्या गावामध्ये 2 ते 2.5 वर्ष झाले पाण्याची समस्या आहे। आणि 1 ते 2 किलोमीटरचे लोक इथून पाणी घेऊन जातात 2 वर्षापासून, आणि त्यांना खूप त्रास होत आहे। कधी आमच्याकडची लाईट पण जातो आणि मशीन खूपदा खराब होत आहे। आमचे एनी टाईम दिवस रात्र मशीन चालू ठेवावं लागतं लोकांसाठी। 2 किलोमीटर लांबून येतात लोक, आणि बाया पण माणसं पण खूप त्रास आहे। रात्रीच्या 10 वाजेपर्यंत पाण्याला येतात मॉर्निंगपासून। आम्हीच सांगतो त्यांना की पाण्याची एवढी टंचाई आहे तर PSCतून घेऊन जा, आणि ते घेऊन जातात।